ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कौरव आणि पांडव यांच्यात सुरू होणारं महाभारती युद्धाच्या प्रसंगी स्वकीय नातेवाईकांना पाहून भक्तराज अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये एक मोह निर्माण झाला. स्वस्वरूपाविषयी असणारा मोह तोही एक प्रकारचा अज्ञानच आहे आणि स्वतःचं युद्धरूप असणारा स्वधर्म त्याच्याविषयी पापरूपत्वाची बुद्धी होणं हा दुसऱ्या प्रकारचा मोह आहे. यामुळे अर्जुनाला असं वाटलं की क्षत्रियाचं असणारं कर्म युद्ध हा स्वधर्म नसून या माध्यमातून बरीचशी हिंसा घडणार आहे. हिंसेच्या माध्यमातून आपल्याला पाप प्राप्त होईल. आतताई पुरुषांचा जरी वध केला तर पापम एव आश्रयेत, आम्हाला पापच प्राप्त होईल, दुसरं काही प्राप्त होणार नाही. आणि मग या सर्वांचा परिणाम होऊन उडी घातली खाला रथ होऊन या भक्तराज अर्जुन जो युद्धाकरता तयार झालेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या उत्साहाचं वर्णन करत असताना ज्ञानोबा असं म्हणतात, ते देखील या अर्जुने संतोष घेऊन या म्हणे, मग संभ्रमे सेने देठी घाली तसे. अर्जुनाने बघितलं की सगळेजण आता युद्धाकरता तयार झालेले आहे. लीला धनुष्य उचलेले पांडुकुमारे सहज युद्धाकरता अर्जुनाने धनुष्य धारण केलं आणि भगवंताला सांगितलं, यावदे तान निरीक्षेहम योद्ध कामान अवस्थितान कैर्मया सह्योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन अशेख झुंज तेजे येथ आले असती आघवे परी कवने सीम्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून या हा अर्जुनाचा भाव आहे. या युद्धाकरता सगळेजण जरी आले असतील पण कोणाच्या बरोबर मी युद्ध करावं हे पाहावं लागतं. त्याचं कारणच असं आहे, युद्ध करण्याकरता किंवा भांडणं करण्याकरता कमीत कमी आपल्या योग्यतेचा बघावा. आपल्यापेक्षा कमी योग्यतेच्या व्यक्तीबरोबर युद्ध किंवा भांडणं करण्यामध्ये मजा नाही. येतं आले असं ते आघावे परी कवने सीम्या झुंजावे, कोणाच्या बरोबर मी युद्ध करावं हे पाहण्याची माझी इच्छा आहे. हा अर्जुनाचा उत्साहाचा भाव आहे. आणि दुसऱ्या बाजूचा विचार केला, न धरतची निष्ठले नेनची हातोनी पडिले, ते अर्जुनाच्या हातातून धनुष्य कधी खाली पडलं हे अर्जुनालाही कळालं नाही. या सर्व अवस्थेचा परिपाक होऊन उडी घातली खाला रथोन या जो अर्जुन रथावर स्थापित झालेला होता, स्थानापन्न झालेला होता, तोच अर्जुन आता रथाच्या खाली उडी मारून शोक प्रगट करत आहे. अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे. अर्जुन खेद करत आहे आणि त्या अर्जुनाला काही समजून सांगावं याकरता दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात, कुतस्त्वा कशमलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. हे अर्जुना, तुला या युद्धाच्या प्रसंगीची वाईट बुद्धी निर्माण झाली, कुठून निर्माण झाली सांग बरं. कारण क्षत्रियाच्या ठिकाणी अशा प्रकारचा हृदयाचा दुर्बलतेचा भाव, नपुसंकपणाचा भाव निर्माण होणं चांगलं वाटत नाही. महापुरुषांनी कर्म करण्याच्या संबंधाने युद्धामधून पलायन करणं योग्य मानलेलं नाही. या माध्यमातून तुला स्वर्गही प्राप्त होणार नाही आणि आज तागायत संपादन केलेली कीर्ती एका क्षणामध्ये नष्ट होण्याचा संबंध प्राप्त होईल. मनुष्याला कीर्ती संपादन करण्याकरता बरेच कष्ट करावे लागतात, पण अपकीर्ती होण्याकरता एक जरी पाऊल चुकला तरी पुरेसा असतो. म्हणून मोह धरेली असं ते होईल, असती प्रतिष्ठा जाईल, जे परलोकही अंतरेल ही केसी, हे सगळं अर्जुना तुला प्राप्त होईल. म्हणून महापुरुषांनी ज्याचं सेवन केलं नाही असं पलायन करणं तुला योग्य नाही. स्वर्गाला प्राप्त करून देणारं पलायन नसल्यामुळे तेही तुला योग्य नाही. या माध्यमातून कीर्तीही प्राप्त होणार नाही. तुझ्या ठिकाणी सर्व काही संभवत नाही असं भगवंतांनी 2 श्लोकामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम असा झाला, भक्तराज अर्जुन असं म्हणतात, देवा हे तुलीवरी बोलावे नलगे अवधारी आधी तूची विचारी संग्राम. हा देवा, इथपर्यंत बोलण्याचं काही कारण नाही. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांशी इतक्या मर्यादेपर्यंत बोलण्याचं काही कारण नाही. अगोदर तुम्हीच विचार करा, हा संग्राम आहे. ज्या संग्रामामध्ये पूर्वजांचा उच्छेद होत असेल, ज्या संग्रामामध्ये दोष प्राप्त होत असेल आणि इथे आम्हाला सर्व काही विपरीतच भाव निर्माण होत असेल, असं युद्ध न करणंच मला चांगलं वाटतं. या उलट या द्रोणाचार्याने मला अर्जुन त्रैलोक्यामध्ये श्रेष्ठ होईल अशा प्रकारची धनुर्विद्या मला दिलेली आहे. त्यांचं असणारं हे दान, त्यांचा असणारा उपकार आणि त्या उपकाराने दडपला गेलेला मी त्या विद्येचा उपयोग करून त्यांचा घात जर करत असेल तर भस्मासुरामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद राहणार नाही. मी तर भस्मासूर नाही देवा. अशा प्रकारचं व्यभिचार किंवा विरुद्ध आचरण मी करणार नाही. कदाचित भगवंत असं म्हणतील, अर्जुना, जी माणसं गर्वित असतात, कार्य आणि अकार्य जाणत नाही आणि दुसऱ्याच मार्गामध्ये उत्पत मार्गामध्ये जे उन्मार्गगामी झालेले आहे
अशा गुरूंचा देखील परित्याग करणं योग्यच आहे असं मला वाटतं. तर भक्तराज अर्जुन तो भाव पाठीमागच्या श्लोकामध्ये सांगतात. 5व्या श्लोकामध्ये गुरुण हत्वा हि महानुभावान गुरुण हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपी हलोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनी हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. हे प्रभो, माझे गुरु मात्र अशा प्रकारचे नाही. कसे आहेत गुरु? महानुभावान. तो ही शब्द जर आपण जोडून घेतला तर हिमहानुभावान असा एक शब्द तयार होतो. हिम म्हणजे बर्फ, आणि बर्फाचं हनन करणारं कोण आहे? अग्नी किंवा सूर्य. म्हणजे सूर्याप्रमाणे तेजस्वी अनुभव ज्यांचा आहे, अनुभव म्हणजे प्रभाव, तो प्रभाव वाढण्याकरता 4 गोष्टी असाव्या लागतात. एक तर शास्त्राचं अध्ययन असावं लागतं, शास्त्राचं श्रवण असावं लागतं, तदनुसार तप असावं लागतं, आणि या तिन्हीचा परिपाक होऊन जीवनामध्ये आचरण घडावं लागतं. या 4 गोष्टी ज्यांच्या जीवनामध्ये सम्यक चांगल्या प्रकारे येतात त्यांचाच अनुभव किंवा प्रभाव वाढत असतो. माझे सगळे असणारे आचार्य अशाच प्रकारचे आहे. महानुभावान गुरुण अहत्वा, या सर्वांना न मारता इहलोकामध्ये भिक्षाटन करणं हे मला श्रेयस्कर वाटतं आहे. परंतु जर मी गुरुजनांना मारलं तर त्यांच्या रक्ताने माखलेले, रक्तामध्ये बुडालेले फक्त मला अर्थ आणि काम हे 2च भोग भोगायला मिळतील. धर्म किंवा मोक्ष 4 पुरुषार्थापैकी हे 2 पुरुषार्थ मला प्राप्त होणार नाही. म्हणून मी या गुरुजनांचा वध करणार नाही, असं सरळ सरळ देवाला अर्जुनाने सांगितला भाव आपल्या अंतकरणातला. द्रोणाचार्यांचा मोठेपणा सांगत असताना द्रोणाचार्यांच्या ठिकाणची कृपा किती आहे, सकल गुणांचे निधी आहे, निरवधी स्वरूपाचा विद्या सिंधू आहे. या सगळ्या भावाने हे महंत आहेत आणि त्यातल्या त्यात आमच्याकरता कृपावंत आहे. जर असे मोठे असतील, आमच्याकरता कृपावंत असतील, तर सांग बरं देवा, यांचा घात करणं असा विचार तरी मनात येईल का? अर्थात विचार मनात येणार नाही. उलट देवा, नवीन धार लावलेल्या बाणांच्या द्वारे यांच्या मर्मस्थानावर आघात करणं, यांना मारून टाकणं आणि त्यांचं रक्त प्रवाहित झालेले बुडालेले भोग शोधून काढणं, ते काढूनी काय की जती लिप्त केवी सेवी जती मज नये उपपत्ती याची लागी. भोग भोगावे मनुष्याने नाही असं नाही, पण ते भोग मात्र विधीने सेवन असावे, मग ते विषय त्यागाते समान आहे. भोग भोगत असताना कोणाचा रक्ताचा लिप्तपणा त्यामध्ये नसावा, कोणाचा शाप त्या पाठीमागे नसावा, कोणाचा तळतळाट नसावा, किंवा त्याने कष्ट करावे आपण आयते भोगावे असे भोगही आपल्या जीवनात नसावे. कारण ते भोग आपल्याला शांतपणाने झोप लागू देत नाही. रुदिद प्रदिग्धान अर्थ कामान भोगान भुंजीय, तेच भोग मला प्राप्त होतील, ते भोग भोगण्याची माझी इच्छा नाही, असा सगळा विचार अर्जुनाने आपल्या अंतकरणातला सांगितला. पण त्याच्या लक्षात आलं, ऐसे अर्जुन ती अवसरी म्हणे श्रीकृष्णावधारी, परी ते मना नयेची मुरारी ऐकून या, हे जाणोनी पार्थ भ्याला. मग पुनरपी बोलो लागला, म्हणे देवो का चित्त या बोला देतीची ना. घुले बाबा या ओव्यामध्ये सांगायचे, जेव्हा अडाणी अविवेकी अज्ञानी माणसं बोलत असतात तेव्हा मोठी माणसं फक्त ऐकत असतात, काहीच प्रत्युत्तर देव देत नाही. पण भगवंत आपल्या बोलण्यावर मात्र काहीच प्रत्युत्तर देत नाही. हे भक्तराज अर्जुनाच्या देखील लक्षात आलं. मना नयेची मुरारी ऐकून या शब्द कानावर पडतात, पण देवाच्या मनाला मात्र तो विचार पटत नाही. आणि समोरचा व्यक्ती जेव्हा प्रत्युत्तर देत नाही तेव्हा आपलं काहीतरी चुकतं आहे हे ज्याच्या लक्षात येतं तो हे व्यक्ती मोठाच असतो. हे भक्तराज अर्जुनाच्या लक्षात आलं, किंवा एवढं तरी लक्षात यावं की समोरचा व्यक्ती आपल्या बोलण्यामध्ये काहीच प्रत्युत्तर देत नाही, आपली चूक कळावी. निदान आपलं चुकतं एवढं जरी कळालं तर भरपूर ज्ञान झालं, आणि ज्ञानाशिवाय हेच कळू शकत नाही, तितकंच खरं आहे. आपलं चुकतं एवढं तरी कळावं, एवढं तरी ज्ञान असावं. हे जाणवणी पार्थ भ्याला. भीती वाटली का बरं? प्रभू आज तागायत, म्हणजे आतापर्यंत पाठीमागे 2 श्लोकात काही का होईना बोलले, पण भगवंत आता मौनच धारण केलेलं आहे. काहीतरी आपलं चुकतं आहे. देव का चित्त या बोला देतीचे ना. परमात्मा आपल्या या शब्दावर का बरं लक्ष देत नसतील? ज्या अर्थी लक्ष देत नसतील आपल्या बोलण्यावर, नक्कीच आपलं काहीतरी चुकलेलं आहे असा भाव निर्माण झाला. पाठीमागच्या श्लोकामध्ये काय सांगितलं अर्जुनाने? असतो येथवर भिक्षा मागता भली. क्षत्रिय जर असेल तर क्षत्रियाच्या वाट्याला युद्ध आलेलं आहे. ते क्षत्रियाचे कर्म सांगत असताना 18व्या अध्यायामध्ये हा विचार आलेला आहे की नाही, युद्धे चाप्य पलायनम, युद्धाच्या ठिकाणी कधीही पळून न जाणं ह्या क्षत्रियाचा महत्त्वाचा सद्गुण मानलेला आहे. ज्ञानोबा असं म्हणतात 5वा गुणेंद्रावधारी. तो 5वा सगळ्या गुणामध्ये श्रेष्ठ असणारा सद्गुण आहे क्षत्रियाचा, की युद्धाच्या प्रसंगी पळून न जाणं. अर्जुनाचं कर्म कोणतं आहे? युद्ध करणं हे कर्म आहे. पण अर्जुनाला युद्धरूप कर्माच्या ठिकाणी स्वधर्म वाटण्याच्या ऐवजी पाप वाटतं आहे.
आणि जे आपलं कर्म नाही भिक्षाटन करणं ते त्याला सुलभ वाटतं आहे. सामान्यतः या विचार केला ना तर प्रत्येक व्यक्तीला आपलं कर्म कठीणच वाटतं आणि दुसऱ्याचं कर्म सुलभ वाटत असतं. कोणत्याही व्यक्तीला तुम्ही विचारा, शेतकऱ्याला जर आपण विचारलं कसं काय तुमचं कर्म फार चांगलं आहे, तुमचं काय चांगलं आहे, यामध्ये कष्ट करावे लागतात, कष्ट केल्यामुळे भूक लागते, अंगातून घाम निघतो, कोणता रोग होत नाही, पण तरी देखील त्याला ते कर्म कठीण वाटतं. त्यापेक्षा लिफ्टनवर जाणं हे त्याला चांगलं वाटतं. आणि आपण एखाद्या नोकरदाराला विचारलं तुमचं कर्म चांगलं आहे का, तो म्हणतो काय कर्म चांगलं आहे, काहीच हातात शिल्लक राहत नाही एवढा खर्च आहे, त्याचं कर्म त्याला चांगलं वाटत नाही. त्या दोघांना विचारलं त्यांना आपलं कर्म चांगलं वाटतं. सगळ्यांनाच, सगळ्यामध्ये हा सामान्यतः या विचारच आहे. जो व्यक्ती ज्याच्या वाट्याला जे कर्म आलं त्या व्यक्तीला ते कर्म कठीण वाटतं, इतरांचं कर्म मात्र सुलभ वाटतं आहे. अर्जुनाचा हाच भाव आहे. हे असतो येथवर भिक्षा मागता भले, युद्ध करण्यापेक्षा भिक्षाटन करणं हे चांगलं आहे. देव कदाचित म्हणतील अर्जुना भिक्षाटन करणं हे कर्म क्षत्रियाला चांगलं नाही, हे तुमच्याकरता गरीय म्हणजे श्रेष्ठ नाही, हा विचार बरोबर नाही. तर मग तोच भाव अर्जुनाने पुढील श्लोकामध्ये सांगितला, देवा योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे मला कळत नाही, तुम्ही मला सांगावं. पुढे सांगतात, न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः न च एतद्विद्मः कतरत् नः गरीयः यद्वा जयेम यदि वा नः जयेयुः यान एव हत्वा न जिजीविषामः ते अवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः वयम् एतद् न विद्मः कतरत् नः गरीयः यद्वा जयेम यदि वा न जयेयुः यान हत्वा न जिजीविषामः ते एव प्रमुखे धार्तराष्ट्राः अवस्थिताः. सरळ सरळ अन्वयार्थ असा होतो, वयम म्हणजे आम्ही सर्वजण पांडव, एतद न विद्मः आम्ही हे जाणत नाही, काय कतरत कोणतं, नह गरीयः गरीयः म्हणजे श्रेष्ठ, आम्हा सर्वांना काय श्रेष्ठ आहे आम्हाला कळत नाही. म्हणजे युद्ध नावाचं कर्म करणं स्वधर्म म्हणून हे चांगलं आहे हेही आम्हाला योग्य वाटत नाही, का हिंसा घडते म्हणून. बरं भिक्षाटन करणं हे योग्य आहे का, तेही वाटत नाही, कारण ते आमचं कर्मच नाही म्हणून. मग या दोनपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे आम्हाला काहीच कळत नाही. या संबंधाने विवेक किंवा विचार माझ्याकडून होत नाही. म्हणून वयम आम्ही एतद न विद्मः आम्हाला काय योग्य आहे काय श्रेष्ठ आहे हे मला कळत नाही. यद्वा किंवा जयेम आम्ही यांना जिंकून घेऊन युद्धामध्ये हेही आम्हाला माहिती नाही, कारण युद्धाचा परिणाम आणि सामन्याचा निकाल शेवटपर्यंत सांगता येत नाही. म्हणजे आम्ही यांना जिंकून घेऊ किंवा यदि जर नह जयेयुः किंवा ते आम्हाला जिंकून घेतील सांगता येत नाही. आम्ही त्यांना जिंकू शकू हेही सांगता येत नाही. का बरं, जरी 7 अक्षिणी सेना असेल आमची तरी पण मी या सर्वांना जिंकू शकतो, मान्य आहे आम्हाला. एकला अर्जुन अक्षुहिणी या करानं जिनीची काही हे घडू शकतं, कारण विराट राजाच्या नगरामध्ये हे घडलेलं आहे. परंतु युद्धाचा भावी परिणाम काय होईल हे सांगता येत नाही. किंवा भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामासारखे वीर त्यांच्याकडे असल्यामुळे ते आम्हाला जिंकून घेतील हेही आम्हाला माहिती नाही, कारण निकाल अजून लागायचा, युद्धालाच प्रारंभ झाला नाही, सांगता येणार नाही. परंतु युद्धाचा काहीही निकाल लागू द्या, यामध्ये जर यांचा वध झाला, यान हत्वा ज्यांना मारून, न जिजीविषामः आम्ही जगण्याची इच्छा धारण करत नाही, जगावंसं वाटत नाही, ते एव तेच सर्वजण प्रमुखे धार्तराष्ट्राः अवस्थिताः. धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राच्या संबंधी असणारे द्रोणाचार्य असेल, भीष्माचार्य असेल किंवा दुर्योधनादिक असतील, ज्यांना मारून आम्ही जगण्याची इच्छाच करत नाही, ज्यांच्याशिवाय आम्हाला जगावंसं वाटत नाही. काय दैवाचा दुर्विलास आहे की तेच युद्धाकरताच्या समोर ठाकलेले आहे. पहिल्या अध्यायामध्ये 2 प्रकारचे भाव आहेत. एक दुर्योधनाच्या अंतकरणातलं चरित्र आहे आणि एक अर्जुनाच्याही अंतकरणातला भाव आहे. तर दुर्योधन असं म्हणतो आहे की हे सगळेजण माझ्याकरता आपल्या जीविताचा त्याग करण्याकरता तयार आहे. हे सगळेजण म्हणजे पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे, मी या सर्वस्व तैसे सुवटांसे. हे सगळेजण
माझ्याकरता आपला प्राणत्याग करण्याकरता तयार आहे सगळेजण. झुंजती कुळकणी जाणते, नाही त्याच्या अगोदरची एक ओवी आहे बघा, हे आमुची या काजाचे ने पाडे, देखती आपली जीवित थोकडे, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. म्हणजे दुर्योधन असं म्हणतो आहे की हे सगळेजण माझ्याकरता प्राणत्याग करण्याकरता तयार आहे. हे सगळेजण प्राणत्याग करू शकतात आणि मी मात्र जगावं. अर्जुनाचा भाव असा नाही. अर्जुन म्हणतो आहे या सर्वांच्याकरता मी प्राणत्याग करण्याकरता तयार आहे. आम्ही जे जे जोडावे ते समस्तही हे भोगावे, हे जीवितही उपकारावे काजी यांच्या कार्याकरता आम्ही आपलं आयुष्य समर्पण करावं. दुर्योधन म्हणतो तसं नाही, माझ्या कार्याकरता यांनी त्यांचं आयुष्य समर्पण करावं. दोन पराकोटीचे भाव आहे. अर्जुनाचा भाव इथला प्रगट होतो आहे, ज्यांना मारून आम्ही जगण्याची इच्छा धारणच करत नाही ते सगळेजण युद्धाकरता प्रवृत्त झाले. अंतोरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, शस्त्रावरी जेवहारे आरोपून हे सगळे आलेले आहे. पण याच्यामधलं काय श्रेष्ठ आहे हे मात्र मला काही कळत नाही. आता ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण करतात. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विवरोनी बोलिलो येथे, किंवा दुसरा पाठ आहे, ते मी विचारोनी बोलिलो येथे, परी निके काय या परोते ते तुम्ही जाणा. एरवी दुसऱ्या बाजूने विचार केला तर, नाही तर कोणत्या बाजूने? ऐसे अर्जुन ती अवसरी म्हणे श्रीकृष्णावधारी, परी ते मनानेची मुरारी ऐकोनिया, हे जाणोनी पार्थ भ्याला मग पुनरपी बोलो लागला, म्हणे देवका चित्तया बोला देती चिना एरवी. माझ्या मनामध्ये जे होतं ना, दुसऱ्या बाजूने विचार केला तर माझ्या चित्ती जे होते, माझ्या अंतकणामध्ये आतापर्यंत जो जो भाव होता ते सर्व काही विवरण म्हणजे स्पष्ट करून, मनामध्ये काहीही न ठेवता, किंवा दुसरा पाठ आहे विचारोनी, मी सांगोपांग विचार केला याचा भावी परिणाम काय होईल हा सगळा विचार करून येथे बोलिलो, भगवंताच्या समोर मी अंतकणातला भाव प्रगट केला. परंतु निके काय या परोते निके काय ते तुम्ही जाणा. याच्याही पलीकडे निके काय असेल, खरं काय असेल, कल्याणकारक काय असेल किंवा चांगलं काय असेल ते तुम्ही जाणा देवा. पण मला जे जे वाटलं ते मी मात्र प्रगट केलं आहे. या ओवीतून असं दिसतं आहे की भक्तराज अर्जुनाने आत्मनिवेदन प्रगट केलेलं आहे. माझ्या चित्ती जे होते ते मी विवरोनी बोलिलं येथे. दोन भाव असावे अंतकरणात. एक तर मनुष्याचं अंतकरण मोकळं असावं, पहिला भाव, किंवा मनुष्याला अंतकरण मोकळं करता आलं पाहिजे, दुसरा भाव. आपलं अंतकरण जर मोकळं असेल तर आपल्याकडे आर्जवता आहे, आर्जवता असेल तर रुजुता आहे. ज्याच्याकडे सरळपणा आहे किंवा रुजुता आहे तोच अर्जुन आहे. आपल्या अंतकरणातला भाव अंतकरण मनुष्याला मोकळं करता आलं पाहिजे. ज्ञानीपुरुषाची लक्षणं सांगत असताना देखील ते आर्जव पदावर ज्ञानोबारा हे सांगतात. त्या ज्ञानीपुरुषाचं अंतकरण मोकळं असतं. मोकळं दिठीनो हे मी नधी, बोलणे नाही संदिग्धी, कवने सिंहनबुद्धी राहाटो नेने, दाही इंद्रिय निर्मळे निप्रपंचे निर्मळे, दहाही इंद्रिय प्रांजळे निष्प्रपंचे निर्मळे, पाचही पालव मोकळे, आठही पहार अमृताची धार, तैसे उजू अंतर. मनुष्याचं अंतकरण मोकळं असावं किंवा त्याला आपलं अंतकरण मोकळं करता आलं पाहिजे. अंतकरणात जर भावना खूपच दाटल्या ना तर त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते आणि पराकोटीचा निर्णय घेण्याची शक्यता असते. म्हणून योग्य व्यक्तीच्या समोर कधीतरी अंतकरण मोकळं करता आलं पाहिजे. ते वर्तमानपत्रामध्ये एक सदर येतं, त्या सदरावर असं नावच असतं मोकळे व्हा. त्याच्यात काय काय असतं ते सांगत नाही, पण त्याच्यामध्ये मात्र आपल्या मनातले जे विचार आहेत ते प्रगट करून कोणाला तरी समाधान विचार करून आपलं अंतकरण मनुष्याला मोकळं करताच आलं पाहिजे किंवा अंतकरण मोकळं असलं पाहिजे. ते 17व्या अध्यायामध्ये मनप्रसाद सौम्यत्व मौनमात्मविनिग्रह भावसंशुद्धिरित्येत तपोमान समुच्यते. त्या मानसिक तपाचा विचार करत असताना देखील मोकळं मन सांगितलेलं आहे. तैसे नाना विकल्प जाळे सांडून गेली या सकळे, मन राहे का केवळे स्वरूपे जे असा विचार केलेला आहे. मन मोकळं राहिलं पाहिजे. ते कोणत्याही प्रकारचा मल नसणं मनामध्ये त्या मोकळ्या मनाचं लक्षण आहे. साधी आपल्या उदरामध्ये जर मल असेल म्हणजे मळमळ असेल तर तेही आपल्याला बाहेर टाकावं लागतं. मग सामान्य असणारा उदरातली जर मळमळ बाहेर टाकली तर मनुष्य इतका मोकळा होतो. मनातला जर मळ गेला तर किती मोकळा होईल. मन मोकळं करताच आलं पाहिजे किंवा आपला मन मोकळं असलं पाहिजे. दोन्ही पण भाव आपण घेऊ शकतो. आणि हे मन मोकळं करणं म्हणजे स्वतःला न फसवणं आहे. मन मोकळं करणं हे स्वतःला न फसवणं आहे. ते भगवंतांनी पुढे सांगितलेलं आहे. आणि त्याची समयी सद्गुरू भेटले पाही,
तेवीची तीही काही वंचिजेना. सद्गुरू आपल्याला प्राप्त झाले तर आपलं मन मोकळं करणं म्हणजे स्वतःची फसवणूक न करण्यासारखं आहे. जर आपण मनात एक आहे आणि बाहेर एक दाखवलं तर ते मोकळं मन होत नाही, आपलीही वंचना होते आणि सद्गुरूंची काय वंचना करणार आहे आपण. म्हणून आपलं मन मोकळं करता आलं पाहिजे. मनात एक आहे, वाणीत एक आहे आणि कर्मात एक आहे असं दुष्ट मनुष्याचं असतं, पण मनात तेच, वाणीत तेच आणि कर्मात ते महापुरुषांचं असं लक्षण असतं. म्हणून अर्जुनाने आपलं मन मोकळं केलं आणि भगवंतांनी देखील अशी शाबासकी दिली आहे, तैसा तू माझ्या ठाई राखो नेनसीची काही, तरी आता तुझं काही गोप्य मी करी. अर्जुना, ज्याप्रमाणे तू आपल्या मनामध्ये काहीच ठेवत नाही, तर मी तरी माझ्या मनामध्ये काय ठेवू आता. म्हणून तू जसं मन मोकळं केलं तसं मी हे माझं मन तुला मोकळं करतो. हे साध आणि प्रतिसाद परमार्थामध्ये घडत असतो. जसं आपल्याकडून घडतं तसाच प्रतिसाद मिळत असतो. जसं आरशामध्ये आपण गंध लावला तो बरोबर आपल्याला जसा दिसला तसाच लागत असतो, तसाच लावावा. तसं आपलं मन मोकळं केलं की समोरचाही व्यक्ती मोकळेपणाने बोलत असतो. म्हणून एरवी माझ्या चित्ती जे होते, माझ्या अंतकरणामध्ये जो भाव होता ते मी विवरून बोलिलो येथे, परे निके काय या परोते. याच्या पलीकडे चांगलं काय आहे ते मला कळत नाही, ते तुम्ही जाणा. मला जे चांगलं वाटतं आहे ना ते फक्त मी सांगितलं. भिक्षा मागता भली, हे भलं आहे निकाय असं मला वाटतं, पण या पलीकडे स्वधर्माचा विचार करून काय योग्य आहे ते मात्र तुम्ही जाणावं. याला आत्मनिवेदन किंवा समर्पण असं म्हणतात. तो भाव प्रगट केलेला आहे. पै वीरू जयांसी ऐकिजे आणि या बोलीची प्राण सांडिजे, ते येत संग्राम व्याजे उभे आहाती. आता ऐसे या ते वधावे की अभेरून या निघावे. या दोही माझी बरवे ते नैनो आम्ही. एकच वाक्य असल्यामुळे दोन्ही ओव्याचा एकत्र विचार करावा लागतो. पै परंतु वीरू जयांसे ऐकिजे आणि या बोलीचे प्राण सांडिजे. वीरू म्हणजे वैर, जयांसे ऐकिजे ज्यांच्याबरोबर आपलं वैर आहे असा शब्द ऐकल्याबरोबर, शब्द कानावर पडल्याबरोबर बोलीचे प्राण सांडिजे. या शब्दावर, शब्द कानावर पडल्याबरोबर आपण प्राणत्याग करावा. इतकं आपलं स्वकीयावर प्रेम आहे. त्यांच्याबरोबर स्वप्नातही आम्ही स्वप्नेही शकनो धरू, त्यांच्या संबंधाने वैर स्वप्नातही धारण करू शकत नाही, तर जागृतीमध्ये प्रत्यक्ष त्यांचा घात मला कसा करता येईल. या उलट त्यांच्याबरोबर आपलं वैर आहे, त्यांच्याबरोबर आपल्याला युद्ध करावं लागणार आहे. नुसतं अशी वार्ता जरी ऐकली तर या वार्तेबरोबर आपण प्राणत्याग करावा, कारण तो आपल्याला श्रेयस्कर आहे. पण प्रत्यक्ष युद्ध करावं हे मात्र श्रेयस्कर नाही. अशा प्रकारचे असणारे जीवलग मनुष्य मंडळी किंवा नातेवाईक येत संग्राम व्याजे, व्याज म्हणजे निमित्त, युद्धाच्या निमित्ताने उभे आहाती. ते काही बसलेले नाहीत अर्जुनाप्रमाणे. अर्जुनाने उडी घातली खाला रथोनिया. अर्जुन रडतो आहे, पण रडण्याचा परिणाम बाकीच्यावर झालेला नाही. ते सगळे युद्ध करताना आला येत आहे, उभे आहाती. ते असं नाही म्हणत की अर्जुन आता खाली बसलेला आहे आपण त्याला सोडून देऊ. नाही नाही, हे चालणार नाही. वैरिया दुर्जन असा शब्द ज्ञानोबा त्यांच्याकरता वापरतात. वैरी असावा पण तो दुर्जन नसावा. म्हणजे वैरी असावा पण युद्धाचे नियम सांभाळून युद्ध करणारा असावा. दुर्जन असणारा नियम नाही सांभाळत, तो रात्री युद्ध करू शकतो. म्हणून हे वैरीही आहेत आणि दुर्जनही आहेत. संग्राम व्याजे उभे आहाती, संग्रामाच्या निमित्ताने शस्त्र हातामध्ये धारण करून ते मात्र तत्पर आहेत. आता ऐसे याते म्हणजे आशांना वधावे, यांचा वध करावा की अभेरून या निघावे, किंवा यांना सोडून द्यावं आणि युद्धातून पळून जावं. या दोही माझी बरवे, या दोन गोष्टीमध्ये जे बरं असेल, चांगलं असेल ते नेनो आम्ही, ते आम्हाला मात्र कळत नाही. यांचा वध करावा हे योग्य आहे की कसं तेही मला कळत नाही, आणि पलायन करून निघून जावं तेही मला कळत नाही. का बरं ही द्विधा अवस्था निर्माण झाली? कारण भगवंत काहीच प्रत्युत्तर देत नाही, काहीच नाही. आता अगोदर जे अर्जुनाचं वाक्य आहे ना बोलणं, ते अर्जुनाला वाटत होतं आपलंच बरोबर आहे सगळं. पण जेव्हा भगवंत काही प्रत्युत्तर देत नाही तेव्हा अर्जुनाच्या लक्षात आलं की आता सगळं बरोबर नाही, आपलं काहीतरी चुकतं आहे. म्हणून ते नेनो आम्ही, ते मात्र मला कळत नाही, किंवा ते तुम्ही जाणा, ते तुम्ही जाणून घ्या. शब्द आता बदललेले आहे आणि अगोदरचे शब्द तसे नाही. आधी तुची विचारी संग्राम मोहा असे शब्द आहेत. आता मात्र भाव बदललेला आहे. आता इथपासून मधुसूदन सरस्वती विचार करतात, या शास्त्राचा विचार करत असताना हे शास्त्र का निर्माण झालं. तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला. पहिला जो अध्याय आहे तो या गीताशास्त्र निर्मितीचा अधिकारी कोण कोण असतो या अधिकाऱ्याच्या संबंधाने विचार सांगणारा पहिला अध्याय आहे. आणि एकदा अधिकाऱ्याची सिद्धी झाली की अधिकारी पुरुषाकरता शास्त्र निर्मिती होत असते. ज्याला इहलोकातले भोग आणि पारलोकी भोग भोगायचे आहे त्याकरता पूर्वमीमांसा नावाचं शास्त्र निर्माण झालं.
ज्याला समाधी सुखाचा अनुभव घ्यायचा त्याकरता योगशास्त्र निर्माण झालं, ज्याला बुद्धीची सूक्ष्मता करून घ्यायची त्याकरता न्यायशास्त्र निर्माण झालं. या प्रत्येक शास्त्राचा अधिकारी ठरलेला आहे आणि अधिकारानुसार शास्त्राची निर्मिती झालेली आहे. पण अर्जुन नावाचा जो अधिकारी तो सामान्य स्वरूपाचा अधिकारी नाही. मधुसूदन सरस्वतींनी या 7व्या श्लोकाच्या अगोदर भक्तराज अर्जुन हा वेदांत शास्त्राचा कसा अधिकारी आहे हे सांगत असताना पाठीमागचे काही काही संदर्भ दिलेले आहेत. अधिकारी कोणता असावा, त्याच्या ठिकाणी विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व असावं की नाही हे सगळे संबंध त्याने घडवून दिलेले आहे. ते श्लोकाचा थोडासा संदर्भ सांगू आणि मग पुढच्या श्लोकाचा आपण विचार करूया. अधिकाऱ्याच्या ठिकाणी पहिल्यांदा विवेक असावा. त्या विवेकामध्ये काय असावं, आपल्याला श्रेयस्कर काय आहे हेही कळावं आणि आपल्याला श्रेयस्कर काय नाही तेही कळावं. हा विवेक अर्जुनाच्या ठिकाणी आहे की नाही. तो अर्जुन म्हणतो आहे नच श्रेयोनुपश्चामी हत्वा स्वजन माहवे. या स्वजनांना मारून युद्धामध्ये मला काहीही श्रेयस्कर दिसत नाही. आता श्रेयाचा आणि अश्रेयाचा विचार अर्जुनाच्या ठिकाणी असल्यामुळे विवेक आहे. वैराग्याचा विचार जर केला तर इहलोकातले भोग नको, पारलौकिकही भोग नको. अर्जुन म्हणतोय न कांक्षे विजयम कृष्ण, अर्थात इहलोकातले भोग नको. अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतु किम नु मही कृते, मला पारलौकिक राज्यही नको, अर्थात वैराग्य आहे. ते शमाधी षटक सांगत असताना शम आहे किन्नो राज्येनं, यातून शम सांगितला. किम भोगैही, यातून दम नावाचं साधन प्रतिपादन केलं. तन्मे क्षेमतरम भवेत, जर मी अशस्त्र आहे यांनी सर्वांनी मला मारलं तरी पण ते बाणवरी सहावे हे मी सगळं सहन करू शकतो. तन्मे क्षेमतरम भवेत, यातून तितिक्षा सांगितली. आणि असा विवेक, वैराग्य, समाधी, षटक, तितिक्षा या सर्व साधनांनी संपन्न असणारा जो अधिकारी असतो तोच या वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे. पण त्या अधिकाऱ्याला मोक्ष नावाचं फल प्राप्त होण्याकरता गुरुपसत्ती करावी लागते, सद्गुरूंची शरणागती करावी लागते आणि तो शरणागतीचा भाव या श्लोकामध्ये आता येतो आहे. म्हणून अधिकाऱ्याची सिद्धी झाली आणि त्या अधिकाऱ्याने आता ज्ञान प्राप्त करावं, मोक्ष प्राप्त करून घ्यावा. याकरता काय करावं, तत् विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, हे सगळं घडावं लागतं. किंवा ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथे जाणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी, मग तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. हे सगळं जे घडणार आहे ते आता या श्लोकापासून घडतं आहे. म्हणून या श्लोकातून गुरुपसत्ती ज्याला म्हणतात, सद्गुरूंची शरणागती, तो भाव या श्लोकातून प्रकट करतात. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यत् श्रेयः स्यात् निश्चितं ब्रूहि तत् मे शिष्यः ते अहं शाधि मां त्वं प्रपन्नम्. भगवंताला भक्तराज अर्जुन असं म्हणतात, कार्पण्य दोषोपहत स्वभावः धर्मसम्मूढचेताः त्वां पृच्छामि यत् निश्चितं श्रेयः स्यात् तत् मे ब्रूहि अहं ते शिष्यः त्वां प्रपन्नं मां शाधि. कसा आहे म्हणे मी, कार्पण्य दोषोपहत स्वभाव, कृपणतेचा जो भाव असतो त्या कृपणतेच्या भावाला कार्पण्य असं म्हणतात. आणि कार्पण्य दोषामुळे ज्याचा स्वभाव झाकलेला आहे, म्हणजे स्वभाव जणू काही लोप पावलेला आहे, असा मी आहे, तर ते कृपणतेचा भाव सांगत असताना एक उपनिषदातलं प्रमाण दिलेलं आहे आणि ते कृपणता सिद्ध केलेली आहे. तर कृपण कुणाला म्हणतात, समाजामध्ये कृपण त्याला म्हणतात जो थोडंसुद्धा वित्त हानी करू शकत नाही, वित्त हानी करू शकत नाही आणि पैसा खर्च करत नाही. जरी आपल्याला भोग प्राप्त करण्याचा प्रसंग प्राप्त झाला, म्हणजे सुख आपल्याला मिळणार आहे, पण त्या सुखाकरता आपल्याला वित्ताचा परित्याग करावा लागतो. नाही सुख सोडून द्या, पण वित्त हानी मात्र करू शकणार नाही, असा जो व्यक्ती असतो त्याला कृपण असं म्हणतात. आणि पारमार्थिक अंगाने जर विचार केला तर ज्याला मोक्ष नावाचं सुख फल प्राप्त होणार आहे, पण त्या सुखाकरता जो इहलौकिक किंवा पारलौकिक सुखाची हानी करू शकत नाही, तो व्यक्ती कृपण असतो.
यो वा एतत् अक्षरम गार्ग्य अविदित्वात् अस्मात् लोकात प्रेती स कृपणः, ते कृपणाचा विचार सांगितलेला आहे. जो अक्षर स्वरूप या परमात्म्याला न जाणता म्हणजे ते सुख प्राप्त करून घेण्याकरता इह लोकाच्या सुखाची हानी करू शकत नाही आणि असाच या लोकातून निघून जातो, तो कृपण असतो. आणि कृपणतेचा भाव त्याला कार्पण्य असं म्हणतात. त्या कृपणतेच्या भावामुळे माझा स्वभाव उपहत झालेला आहे, झाकलेला आहे, कारण मला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा, पण या मोहामुळे मात्र मी यांना सोडू शकत नाही. असा असणारा मी धर्मसंमूढ चेताहा, युद्ध करणं योग्य आहे सुधर्म म्हणून का पलायन करणं योग्य आहे हे मला कळत नाही. यांना मारणं चांगलं आहे की यांची सेवा करणं चांगलं हेही मला कळत नाही. असा धर्माच्या संबंधाने ज्याचं चित्त विमूढ झालेलं आहे, त्वां पृच्छामी, मी तुम्हाला विचारतो आहे. आपल्या जीवनातले बरेच प्रश्न असे असतात जे स्वबुद्धीनं कधी सुटत नसतात. म्हणून कोणीतरी व्यक्ती असे जीवनामध्ये महापुरुष असावे की ज्यांना आपण विचारणा करायला पाहिजे. प्रश्न विचारण्याकरता देखील ते ज्ञान असावंच लागतं. ते भगवंत अर्जुनाची स्तुती करतात ना, म्हणे हो जानसी भला प्रश्न करू. प्रश्न कसा करावा हे तुला चांगलं कळतं, ते कळावं लागतं. त्वां पृच्छामी, भाव पराकोटीचा असा आहे की माझ्या ठिकाणी हा भाव आहे, मी तुम्हाला विचारतो आहे. काय विचारणार आहे? दुसरं काही सांगा असं नाही. यत निश्चितम श्रेय स्यात्, जे निश्चित कल्याणकारक असेल तन्मे ब्रूहि, तेच आपण मला सांगावं. निश्चित कल्याणकारक काय आहे त्या संबंधाने 2 कसोटी सांगितलेल्या आहे. जे कल्याणकारक असतं ते ऐकांतिक असावं आणि आत्यंतिक असावं. त्या संबंधाने फक्त थोडासा विस्तार करायचा. ऐकांतिक कल्याणकारक ते आहे की साधनाचं अनुष्ठान केल्याबरोबर लगेच फल प्राप्त होणं, ते ऐकांतिक श्रेयस्कर आहे. आणि प्राप्त झालेलं कल्याण जे प्राप्त होतं त्याचा कधीही नाश न पावणं त्याला आत्यंतिक श्रेय असं म्हणतात. अर्थात भगवंताच्या मुखातून ज्ञानाचं साधन श्रवण केल्यानंतर साधनाचं श्रवण अनुष्ठान केल्यानंतर लगेच मोक्ष नावाचं फल प्राप्त होणार, आत्यंतिक कल्याणकारक आहे. परंतु मोक्ष नावाचं फल प्राप्त झालं की त्यात पुन्हा विनाशही होऊ नये, हाता आलिया तरी नवचे, म्हणून ते अत्यंतिक कल्याणकारक आहे. या उलट दुसरं जर उदाहरण दिलं तर रोगनिवृत्ती आपल्याला करायची आहे. मग औषध नावाचं आपण साधन घेतलं. औषध नावाचं साधन घेतल्याबरोबर रोग जाईलच का न जाईल सांगता येत नाही. म्हणून जर रोग जाईल तर ते झालं ऐकांतिक श्रेयस्कर, पण रोग एकदा गेला की पुन्हा प्राप्तच होणार नाही असंही घडत नाही. ते औषध नष्ट झालं की पुन्हा रोग येऊ शकतो, त्याला आत्यंतिक श्रेयस्कर असं म्हणत नाही. पण मोक्ष नावाचं फल हे ऐकांतिकही आहे, ज्ञानाने प्राप्त होतं, आणि एकदा प्राप्त झालं की त्याचा कधी नाश होत नाही, ते आत्यंतिक श्रेयस्कर आहे. असं जे निश्चित कल्याणकारक असेल तत्मे ब्रूहि, तेच आपण मला सांगावं. कुणाला सांगावं? भक्तराज अर्जुनाचा भाव असा आहे, 2 व्यक्तीला न विचारलं तरी सांगावं. आपल्या मुलाला आणि शिष्याला त्या दोघांनी विचारलं नाही तरी सांगावं. त्या बाबतीतला एक भाव असा आहे, अहम ते शिष्याहा, मी तुमचा शिष्य आहे म्हणून आपण मला सांगावं. त्वां प्रपन्नम, आपली शरणागती केलेला मी शाधी आपण मला उपदेश करावा, कारण मी आपला शिष्य आहे. आणि शिष्याचा परित्याग गुरुजींना कधीच करता येत नाही, पुत्राचाही परित्याग करता येत नाही. ना पुत्राय ना शिष्याय, त्यांनी जरी आपल्याला विचारलं नाही तरी कल्याणकारक सांगावं. हा भाव प्रगट केल्यानंतर ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण करतात. बाबा काय सांगायचं? आम्हा काय उचित ते पाहतान स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. आम्हा काय उचित, हा आम्हा जो शब्द आहे हा सगळ्या साधकांचा वाचक आहे, सगळ्या साधकांचा. अर्जुन नावाचा क्षत्रियच्या ठिकाणी घेतला असा अर्थ काय करायचा नाही. सगळेजण आपण क्षत्रियच आहोत ना. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, म्हणून आपण सगळे क्षत्रियच आहोत. युद्धच करावं लागतं, आपल्याला करावंच लागतं युद्ध. म्हणून आम्हा काय उचित, आमच्यासारख्या क्षत्रियांना किंवा आमच्यासारख्या साधकांना काय उचित, काय नेमकं कल्याणकारक आहे, करण्यासारखं योग्य आहे ते पाहता, त्याचा विचार पाहिला. येथ नस्पुरे, येथे आम्हाला मात्र तो विचार सुचत नाही. का बरं? सुचण्याकरता मनुष्याचं अंतःकरण स्थिर असावं लागतं, एकाग्र असावं लागतं. आणि या बाबतीमध्ये मला का सुचत नाही त्याचं कारण पुढे सांगतात. जे नाम कारण, जे शब्द बऱ्याच ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये कारणवाचक आलेला आहे. जे नाम कारण, येणे मोहे माझे चित्त व्याकुळ म्हणून नस्पुरे. या मोहामुळे, इथला मोह शब्द प्रेमवाचक आहे. स्वकीयांच्या विषयी अंतःकरणात निर्माण झालेलं प्रेम, जो मोह आहे, त्या मोहामुळे माझं चित्त व्याकुळ झालं. अर्थात ते स्थिर नाही नसल्यामुळे व्याकुळ झालेल्या चित्ताला विचार करण्याकरता काही सुचतच नसतं. हे कारण भगवंताला सांगितलं. या मोहामुळे माझं चित्त व्याकुळ झालं. उचित काय आहे याचा निवाडा आता अंतःकरण करू शकत नाही. कसं झालं याकरता उदाहरण देतात.
तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पासीच असता नजदिती दिसे वस्तू जात देवा तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हिता आपुले ते ही नेने. या दोन्ही वव्याचं युग्मच आहे. तिमिरावरुद्ध जैसे एक तिमिर नावाचा रोग आहे किंवा अंधकाराला देखील तिमिर असं म्हणतात. दोन्ही पण अर्थ घेता येतील आपल्याला. तिमिर नावाचा जो रोग असतो त्यातला भाव असा असतो म्हणजे परिणाम असा असतो की एक असणारी वस्तू त्यामध्ये दोन दिसत असते. एकची असे तयाचे दोन दावी. तिमिर नावाचा रोग झाला की एक असणारा चंद्र आपल्याला दोन दोन दिसतात. हे तिमिर नावाच्या रोगाचं काही सामर्थ्य आहे. किंवा तिमिर अंधकाराला असं म्हणतात. म्हणून तिमिर अवरुद्ध म्हणजे झाकलेलं, अंधकाराने झाकले गेले डोळे तर मग दृष्टीची असणारी तेज म्हणजे पाहण्याची क्षमता भ्रंशे त्याचा लोप पावतो. डोळ्याला जरी दिसत असलं तरी डोळ्याच्या दृष्टीला पाहण्याकरता प्रकाशाचं साह्य असावं लागतं. ते ज्ञानोबारांची होई त्या संबंधाने जैशी दिठी असे आपुल्या ठाई परी दिपे विन भोग नाही. दृष्टी आपल्याजवळ आहे पण दिव्याशिवाय आपल्याला त्याचा उपयोग करता येत नाही. मग अंधकारामध्ये दिव्याचं साह्य असावं लागतं, रात्री चंद्राच्या प्रकाशाचं साह्य असावं लागेल किंवा दिवसा सूर्याच्या प्रकाशाचं साह्य असावंच लागतं. तिमिर नावाचा रोग झाला त्या रोगामुळे दृष्टीचं तेज भ्रंश पावतं किंवा अंधकाराने झाकली गेली दृष्टी तरी पण तेज काय होतं, भ्रंश पावतं. दृष्टीला पाहण्याची क्षमता राहत नाही. मग वस्तू जवळ जरी असेल तरी पाहता येत नाही. पाशीच म्हणजे आपल्या जवळच असता न दिसे वस्तू जात. वस्तूंचा कितीही मोठा समूह जरी असला तरी पण मात्र त्या रोगामुळे काय होतं, तो आपल्याला दिसू शकत नाही. परिणाम असा झाला की मोहामुळे माझं असणारं अंतकरण त्यावर एक पडळ आलं, एक झाकण आलं. आवरण आल्यामुळे काय उचित आहे ते मात्र आम्हाला विचार करता येत नाही. देवा तैसे मज जाहले. देवा तशाच प्रकारे मला झालं. माझ्या डोळ्यावर तिमिर नावाचा रोग आला नाही पण मनावर मात्र अशा प्रकारचा अज्ञानाचं काय झालं, पडदा आलेला आहे. तैसे मज जाहले जे नाम कारण हे मन भ्रांती ग्रासिले. भ्रांती शब्दाचा अर्थ संशय, काय योग्य आहे आणि काय योग्य नाही या भ्रांतीमुळे या संशयामुळे मन ग्रासिले, माझ्या मनाला ग्रस्त करून टाकलं. आता काय हित आपुले तेही नेणे. आता नेमकं माझं हित काय आहे या संबंधाने ते मला कळत नाही. प्रत्येक व्यक्तीचं हित देश काल परिस्थितीवर अवलंबून असतं. तो व्यक्ती जर राजा असेल तर प्रजेचं संरक्षण करणं तत्संबंधाने त्याचं त्या कालामध्ये हित आहे. युद्धाचा प्रसंग असेल तर प्रजेचं शत्रूपासून रक्षण करणं हे तत्संबंधाने त्याचं हित आहे. म्हणजे देश काल आणि परिस्थिती बदलली की हिताचा विषय देखील बदलत असतो. आत्यंतिक हित मात्र सर्वांचा मोक्ष आहे, त्यात बदल होत नाही. पण मात्र धर्माच्या संबंधाने हित बदलत असतं. आता काय हित आपुले तेही नेणे. आता नेमकं माझं हित काय आहे ते मला कळत नाही. परंतु देवा विनंती माझी अशी आहे तरी श्रीकृष्णात्वा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. तू गुरुबंधू पिता तू आमुचिष्ट देवता तूची सदा रक्षिता आपदी आमुते. तरी श्रीकृष्णात्वा जाणावे आम्हाला कळत नाही पण आम्हाला मात्र एवढंही कळत नाही की कोणाला विचारू नये. हा आपुले हित तेही नेणे हे कळतं आम्हाला, म्हणजे या संबंधाने कळत नाही परंतु कोणाला तरी विचारलं पाहिजे हे मात्र कळतं. म्हणून तरी श्रीकृष्णात्वा जाणावे. भगवंताने सांगितलं होतं ना, मी शस्त्र हातात धारण करणार नाही, फारच झालं तर युक्तीचे 4 गोष्टी सांगेल. म्हणून विनंती आहे श्रीकृष्णात्वा जाणावे, तू जाणावं. आता या प्रसंगामध्ये क्षत्रियाच्या नात्याने माझं काय हित आहे आणि साधकीय दृष्टीने माझं काय हित आहे आत्मज्ञानाच्या संबंधाने तो जाणावे. निकेत आम्हा सांगावे. आणि भगवंतांनी सांगितलं बरं का, याच अध्यायामध्ये भगवंताचा भाव असा आहे, त्या कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल ही तुर्भुर माते संगस्व कर्मणी. ते भगवंत असं म्हणतात, आम्ही समस्तही विचारिले तब ऐसेचीही मना आले जेन सांडीजे तू आपुले विहित कर्म. तुवा जाणावे समस्तही विचारिले. भगवंत तुम्ही जाणावं. आणि देवाने सांगितलं आम्ही समस्त विचार केला, आम्हाला असं वाटतं आहे विहित कर्माचा परित्याग करू नये. निकेते आम्हा सांगावे, जे निश्चित कल्याणकारक असेल ते आम्हाला सांगावं. का बरं? कारण काही नाते असे असतात की ज्या नात्यामध्ये कल्याणाच्या गोष्टी सांगितल्या जातात आणि किती नाते असतात त्याचा परामर्श पुढे देतात. जे नाम कारण सखा सर्वस्व आघवे आम्हा सेतू. तो आमचा मित्र आहे. मित्र तो असतो जो प्रसंगी कठीण शब्दांमध्ये बोलतो पण आपल्या मित्राचं हितच करतो, तो मित्र असतो. आणि असे मित्र दुर्मिळ असतात. गोड बोलून हित करणारे
किंवा गोड बोलून फसवणारे माणसं भरपूर भेटतात, पण प्रसंगी कठीण बोलतील आणि आपलं निश्चित कल्याण करतील असे मित्र दुर्मिळ असतात. त्यांचा कधीही वियोग होऊ नये असे मित्र जपले पाहिजे. जे सखा, तो आमचा सखा आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारची प्रत्युपकाराची अपेक्षा न करता आमच्यावर प्रेम करणार आहे. सखा संबंध सांगितला. आमचं सर्वस्व तू आहे देवा. पाठीमागे हाच भाव आहे बघा पहिल्या अध्यायामध्ये. म्हणजे सांगत असताना प्रभो, मी आतापर्यंत तुमच्या प्राप्तीकरता बरेच प्रयत्न केले, आणि जर तुम्ही आमचा वियोग झाला तर मग आमचं अंतःकरण फुटून जाईल. आमचं सर्वस्व तुम्ही आहात. आघवे आम्हासी तू सर्व नात्याच्या संबंधाने त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव त्वमेव सर्वम मम देव देव. आघवे आम्हासी तू, सर्व आमचंच तू आहे देवा. सर्व नातं देवाशी जोडलेलं आहे. सखा जो असतो तोही कल्याणाचं सांगत असतो. सर्वात मोठं कल्याण सांगणारे कोण असतात? पुढच्या वेळीत सांगतात, तो गुरु. तो आमचा गुरु आहे. भगवंत सर्वांचाच गुरु आहे, म्हणून भगवंताला जगद्गुरू असं म्हणतात. सर्वांचे गुरु आहात. अंधकारापासून निवृत्त करून जे प्रकाश मार्गाला घेऊन जातात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. आपण आमच्याकरता गुरु आहात, बंधू आहात, आमचे बांधव आहात. त्या बंधू शब्दाचा अर्थ करत असताना पुढे ज्ञानोबा याचा अर्थ करतात, फेडिता बंधनाचा ठाऊ तो जगत बंधू ऐसा भाऊ. धरू ओळगे उवाव तुझ्याचे अंगे. बंधनाचं ठिकाण जे नाहीस करतात ते बंधू असतात, म्हणून तो आमचे बंधू आहे. बंधनात पाडणारा बंधू नाही, तर बंधनातून मुक्त करणारा तो बंधू आहेत. आणि पिता शब्दाचा अर्थ होतो पालन करणारा. सगळ्या जगाचे आपण पालन करणारेच आहात ना. भगवंत असं म्हणतात ना 9व्या अध्यायामध्ये, सगळा म्हणजे पितामह मी आहे, माता देखील मी आहे. वेद्यम पवित्र ओंकार सामयुरेवच. सगळा पितामहस्य जगतो, माता धाता पितामह सगळं मीच आहे ना. या संबंधाने तू गुरुही आहे, बंधू आहे, पिता आहे, सखा आहे. चार नाते लावली. तू आमची इष्टदेवता, तू आमची इष्टदेवता म्हणजे ज्याची उपासना करावी अशा प्रकारचा कल्याण सगळं प्रदान करणारा देवता तू आमचा आहे. आणि भाव असा आहे, तूची सदा रक्षिता आपदी अमुते. सगळ्या संकटामध्ये आतापर्यंत तूच आमचं रक्षण केलेलं आहे. भगवंत कार्य करत असताना कधी कधी स्वतः कार्य करतात आणि कधी कार्य करत असताना इतरांना निमित्त करून कार्य करून घेत असतात. भक्तराज अर्जुनाला हे माहिती आहे. बऱ्याच प्रसंगामध्ये देवाने स्वतः आपलं रक्षण केलेलं आहे आणि काही प्रसंगामध्ये भगवंताने इतरांना निमित्त करून आपलं रक्षण केलेलं आहे. तो आपत्काल कोणता प्राप्त झाला, एक प्रसंग असा आहे, तो लाक्षागृहाचा प्रसंग फार गोड आहे. त्या लाक्षागृहाच्या प्रसंगामध्ये सगळ्या पांडवांना कुंती मातेसहित भगवंतानीच वाचवलेलं आहे. निमित्त असेल विदुर काकांचं किंवा अनेक असणाऱ्या त्या सेवकांचं निमित्त असेल, पण भगवंताने रक्षण केलं यामध्ये मात्र अन्यथा नाही. काय झालं की सगळे असणारे नगरातले लोक हे सगळे पांडवांचं वर्णन करायचे. दुर्योधनाच्या लक्षात आलं की भीमाचं बल आपल्यापेक्षा अधिक आहे आणि अर्जुनाकडे असणारं अस्त्रज्ञान किंवा त्याचा अभ्यास विलक्षण स्वरूपाचा आहे. आणि जगामध्ये कोणतीही माणसं चौका चौकात जरी उभी राहिली तरी ती दुर्योधनाच्या समोर पांडवांचं वर्णन करायची. हे लोकांचं चुकतं. ते कालच्या कीर्तनकाराचं आजच्या कीर्तनकारासमोर वर्णन करतात. तसंच झालं हे दुर्योधनाच्या समोर. पांडवांचं वर्णन दुर्योधनाच्या समोर करतात. दुर्योधनाला कसं काय सहन होणार? ते सहन होणार नाही. दुर्योधनाने धृतराष्ट्राला सांगितलं काही करा म्हणे, पण पांडवांचा उत्कर्ष मात्र होता कामा नये. काही का निमित्ताने तुम्ही आंधळे आहात, तुम्हाला राज्य मिळालं नाही. राज्याचा अधिकार खरं तर तुमचा आहे. आता पांडू राजाला राज्य मिळालं, वंश परंपरेने जर पांडवच राजे होत गेले तर नरकापेक्षा बिकट स्थिती आपली प्राप्त होईल. याकरता काहीतरी उपाय करावा. ते धृतराष्ट्राने सांगितलं हे शक्य नाही म्हणे, कारण धर्मराजाकडे लोकांचं काही मनोगत आहे, लोकांचे आशीर्वाद त्यांना आहे. काहीतरी कुटील नीती चढावराचा, पण पांडवांचा नाश होईल अशा प्रकारची युक्ती मला सुचलेली आहे. तर दुर्योधनाने सांगितलं वारणावत नावाचं एक स्थान आहे बघा आपल्याच राज्यामध्ये, आणि काही निमित्ताने आपण पांडवांना वारणावत नावाच्या ठिकाणी पोहोचू, त्यांना मुक्काम करायला भाग पाडू, आणि तिथे मात्र मी सर्वांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयोग करतो. त्या दुर्योधनाने अगोदर सगळ्या असणाऱ्या कुटील मंत्र्यांना एकत्रित करून, पुरोचन नावाचा मैत्री आहे, मित्र आहे त्याचा, त्या सगळ्या मंत्र्याला सोबत घेऊन तिथं त्या ठिकाणी तेल, चरबी, तूप, अनेक प्रकारचे असणारे ते लाख या संपूर्ण असणाऱ्या सामग्रीच्या माध्यमातून एक राजवाडा तयार केला, एक महल तयार केलं त्या वारणावत या ठिकाणी. आणि पांडवांना अशा प्रकारे प्रोत्साहन दिलं की पांडवांच्या मनामध्ये त्या वारणावत नावाचं स्थान बघण्याकरता जावं, आपण काहीतरी फेरफटका मारून यावं अशी भावना निर्माण झाली. धृतराष्ट्राची आज्ञा घेऊन हे सगळेजण निघून गेले. पण त्याही राज्यामध्ये मात्र विदुर काकाचे असणारे गुप्तहेर पेरलेले होते. ते गुप्तहेर खूप गोड असतात. गुप्तहेर खातं
ते कधीही कोणाच्याही समोर प्रगट होऊ नये. ते राज्याचं संरक्षण करत असतं. गुप्तहेर चांगले असावे, नाहीतर ते जर प्रगट झाले तर मग त्यांना गुप्तहेर म्हणता येत नाही. ते गुप्तहेर चांगलं खातं असावं. विदुर काकांना त्या गुप्तहेराने सांगितलं की वारणावती या ठिकाणी काही दिवसापूर्वी फार मोठ्या प्रमाणामध्ये लाख, तेल, चरबी आणि तूप मोठ्या प्रमाणामध्ये या सामुग्रीची त्या ठिकाणी वाहतूक झालेली आहे. काहीतरी डाव मला दिसतो आहे. गुप्तहेराने लगेच लक्षात आणलं त्यांच्या की तिथे दुर्योधनाने पुरोचन नावाच्या मंत्र्याच्या साह्याने एक असं नगर तयार केलेलं आहे की जे बाहेरून पाहिल्यानंतर कळत नाही, पण त्याच्या आतमध्ये मात्र अग्नी लागला की काही शिल्लक राहणार नाही, अशा एका नगराची रचना झालेली आहे. आणि पांडव नेमके त्याच स्थानामध्ये मुक्काम करणार आहे. त्या दुर्योधनाचा हा सगळा भाव लक्षात आल्यानंतर त्या विदुर काकांनी एक धर्मराजाला पत्र लिहिलं. त्या पत्रातल्या गोष्टी फार गोड होत्या. म्हणजे पूर्वीची माणसं किती हुशार होती. म्हणजे पत्रातले शब्द वेगळे आहेत, पण त्यातला भावही पुन्हा वेगळा आहे. सांकेतिक भाषेमध्ये असं सांगितलं की नीतिज्ञ पुरुषांनी नेहमी शत्रूपासून कधीही सावध असावं. कधीही सावध असावं. का बरं? कारण शत्रू आपला कधी घात करेल सांगता येत नाही. तुम्हाला एक आता असं अस्त्र मिळणार आहे जे लोखंडाचं नाही, पण त्यामध्ये मात्र तुमचा घात होण्याची शक्यता आहे. लोखंडाचं शस्त्र नाही, अस्त्र नाही, म्हणजेच ते स्थान आहे लाक्षागृह. त्यापासून तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करावा. पहिला मुद्दा सांगितला. दुसरा मुद्दा असा सांगितला, एखाद्या जंगलाला जर आग लागली तर त्या जंगलातलं सगळं गवत जळून जातं, पण त्या बिळामध्ये असणारा प्राणी मात्र जिवंत राहू शकतो. याचा अर्थ तुम्हाला तिथं गेल्यानंतर सुरुंग खोदावा लागेल. दुसरा भाव सांगितला. तिसरा भाव असा सांगितला, मनुष्याने आंधळ असू नये. आंधळ्या पुरुषाला ज्याप्रमाणे दिशा कळत नाही तसं तुम्ही राहू नये. याचा अर्थ रात्री बाहेर पडले तर तुम्हाला दिशाचं ज्ञान असावं, तुम्ही सगळ्या दिशा माहिती करून घ्याव्या. हा भाव सांगितला. दुसरा महत्त्वाचा भाव चौथा भाव असा सांगितला की नक्षत्रावरून मनुष्याने दिशा कळून घ्याव्या. नक्षत्रावरून रात्री बाहेर पडलं तर कोणत्या दिशेला कोणतं नक्षत्र असतं हे कळून घ्यावं. ते असते की नाही, सप्तऋषी असतात बघा एका दिशेला, त्या दिशा माहिती करून घ्याव्या हे सांगितलं. आणि एक पाचवा भाव सांगितला, जर ज्या मनुष्याचे 5 इंद्रिय स्वतःच्या ताब्यात असतात त्या मनुष्याची हानी कुणीच करू शकत नाही. यातला भाव असा आहे, तुम्ही 5 पांडव जर एकत्रित राहिले तर तुम्हाला कोणी दगा करू शकत नाही. हे सगळं त्या धर्मराजाच्या लक्षात आलं. असं म्हणतात की ती बर्बरिक नावाची किंवा म्लेच्छ नावाची भाषा होती. ते बरोबर विदुर काकांनी सर्वांना सांगितलं. पत्र वेगळं आहे, जरी कुणाच्या हातात पडलं कुणालाच कळणार नाही धर्मराजाशिवाय. या सगळ्या पत्राच्या माध्यमातून हे सगळे पोहोचले. पोहोचत असताना पांडवांनी पहिल्यांदा मोठ्या माणसांना नमस्कार केला आणि लहान वयाची जी माणसं आहेत त्यांना आलिंगन दिलं. नगरात गेल्यानंतर पहिल्यांदा भेट ब्राह्मणाची घेतली, नंतर योद्ध्यांची, नंतर व्यापारी, नंतर शूद्र लोकांच्या भेटी घेतल्या. सगळ्यांची विचारपूस केली. एक दिवशी कुंती मातेनं त्या नगरामध्ये सगळ्यांना ब्राह्मण भोजन ठेवलं आणि भोजन सर्वांचं उरकत आल्यानंतर नेमकं त्या नगरामध्ये एक भिल्लिनी आपल्या 5 मुलांसहित मुक्कामाला आली. जास्त दारू पिल्यामुळे ती तिथंच बेहोश झाली. जास्त पिल्यामुळे जास्त झाल्यानंतर असंच होतं, सगळे तिथं बेशुद्ध पडले. आणि मग त्याच दिवशी बरोबर तो प्रसंग साधून पुरोचनाची हत्या करून भीमाने स्वतः त्या लाक्षागृहाला अग्नी लावली आणि त्या सगळ्या सुरुंगामधून हे पांडव सुखरूप बाहेर पडले. सांगाचा भाव सोडून द्या, पाकी विस्तार करायचा नाही. पण विदुर काकाला हा संकेत कळणं किंवा ते गुप्तहेराने हे पांडवांना सांगणं किंवा तत्संबंधाने सगळं वाचणं हे कुणामुळे घडलं? देवामुळे घडलं. म्हणून तो भाव सांगता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते. सगळ्या संकट काळामध्ये देवा तूच तर आमचं रक्षण केलेलं आहे, म्हणून तुला आमचा परित्याग करणं किंवा तू आमचं हित केलं पाहिजे. परित्याग करणं घडू शकत नाही, तरी श्रीकृष्णा तू आज जाणावे. याकरिता उदाहरण, जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अभेरू, की सरिता ते सागरू तेजी केवी, ना तरी अपत्या ते माये, सांडोनी जरी जाये तरी ते कैसेने जिये ऐके कृष्णा. तैसा सर्वांपरी आम्हासी. पुढच्या वयाचं युग्म आहे 62 आणि 63. जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अभेरू. अभेरू म्हणजे परित्याग करणं. ज्याप्रमाणे शिष्याचा सद्गुरू कधीही परित्याग करत नाही. मारुती बाबा कीर्तनामध्ये उदाहरण सांगत असतात. अर्थात वैकुंठवासी गुरुवारी मारुती बाबा गुरव यांचं ते पाठातलं उदाहरण सांगत असतात. मारुती बाबा गुरव यांच्या पाठामध्ये त्या काळामध्ये कोणीतरी साधक विद्यार्थी असतील, ते ज्ञानेश्वरीतला किंबहुना शब्द आला की ते विचारायचे किंबहुना म्हणजे काय? गुरुजींनी सांगावं. किंबहुना म्हणजे फार काय सांगावं. दुसऱ्या दिवशी पुन्हा शब्द आला किंबहुना, किंबहुना सर्वसुखी. किंबहुना म्हणजे काय? गुरुजींनी पुन्हा सांगावं. किंबहुना म्हणजे फार काय सांगावं. असं वारंवार घडू लागलं. बाकीच्या साधकांनी तक्रार केली, गुरुजी काय सांगता म्हणे त्यांना किंबहुना. का? किती वेळा सांगितलं, तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो, काहीच कळत नाही. पालथ्या घागरीवर पाणी.
किती सांगा किंबहुना फार काय सांगावं कळतच नाही. मारुती बाबा गुरुवांनी त्या काळामध्ये सांगितलं, मी ज्ञानोबाऱ्यांच्या नगरीतला आहे म्हणे. ज्ञानोबाऱ्यांनी रेड्याला बोलवलं की नाही, त्याच्या मुखातून वेद बोलवला. हा तर जिवंत साधक आहे, याला शिकवल्याशिवाय मी राहणार नाही. आणि बाबा सांगत असत कीर्तनात, त्याच साधकाने पुढे चालून कीर्तनाचं पुस्तक काढलं. जैसा शिष्या ते गुरु सर्वथानेने आवेरो. ज्याप्रमाणे शिष्याचा सद्गुरू कधीही परित्याग करत नाही. कारण सद्गुरूंचं लक्षण सांगत असताना कोणतं लक्षण सांगितलं? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. कृपाळू वा गुरुच्या ठाई, हे नवलनो हे काही, असं ज्ञानोबा सांगतात. कृपाळू गुरु कोण असतात माहिती का? शिष्याला शंका येण्याच्या अगोदर शिष्याच्या अंतकरणातली शंका काय आहे हे सांगून समाधान करणं. त्या आईचं उदाहरण ज्ञानोबा देतात बघा 8व्या अध्यायामध्ये. म्हणजे आपल्या बालकाला स्तनपान करून आपण त्याला पाळण्यात झोपवलेलं आहे आणि काही कालावधी आता कामामुळे व्यस्त पडल्यामुळे भरपूर कालावधी लोटलेला आहे. आता आपल्या मुलाला भूक लागली असेल हे त्या मुलाला कळत नाही. अजून ते मुलगा रडणार आहे, पण त्याची भूक आईला कळते. तसं शिष्याला आता कोणती शंका येणार आहे, जरी तो शब्दाने प्रगट करू शकला नाही, कारण त्याच्याकडे तेवढं धाडस असेल की नाही सांगता येत नाही, पण ती शंका सद्गुरूंच्या अंतकरणात अगोदरच येते. हे कृपाळू वा गुरुच्या ठाई, नवलनो हे काही, जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे वेरू. की सरिता ते सागरू तेजी केवी, आक्षेपार्थाने आहे. सरिता नाम नद्या, नद्यांना सागर कधी त्यांचा परित्याग करतो का? कधीच करत नाही. का बरं? कारण नद्याच कुणाचा परित्याग करत नाही. ज्ञानोबाची ओवी आहे, आगा गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले, ते गंगा काय म्हणितले परते सर. गावरसे म्हणजे गावातलं अस्वच्छ पाणी त्याच्या नाल्यातून वाहून आलं, त्या सगळ्या असणाऱ्या गटारांना गंगा परित्याग करते काय? नाही नाही. त्यांना म्हणते काही हरकत नाही, या फक्त आमच्या मागं या. गावरसे भरले पाणी पाठी पायी देत आले, ते गंगा काय म्हणितले परते सर. जशी गंगा त्या गावरसाने भरलेल्या गटारांचा परित्याग करत नाही, आणि मग तीच गंगा पावसाळ्याच्या दिवसामध्ये गढूळ पाणी घेऊन समुद्राकडे जाते, समुद्रही परित्याग करत नाही. जी कोणी एके वेळे सरिता घेऊन येते खडोळे, ती सामा विजेती सिंधू जळे आन उपाय नाही. कोणी एके वेळे म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात सरिता घेऊन येते खडोळे. खडोळे म्हणजे गढूळ पाणी. सगळ्या गावातलं सगळं गढूळ पाणी नद्यात जातं. नद्यातलं सगळं पाणी तुम्हाला पाहायचं असेल तर जेव्हा चांगला पावसाळा पडतो तेव्हा सिद्ध बेटाकडे यायचं. इकडं खाली ते गढूळ पाणी कसं असं दिसत नाही, वरती दिसतं त्या बंधाऱ्याच्या नंतर. ते अनुभवाला येतं आम्हाला. इतकं गढूळ पाणी, ते सामा विजेती सिंधू जळे, पण समुद्र मात्र सांभाळून घेतो. सरिता ते सागरू तिची केवी, आन उपाय नाही. तसा माझा देखील तुम्ही स्वीकार करावा, इतकं आत्मनिवेदन असावं. आणि हे आत्मनिवेदन आता हळूहळू शिथिल होत आहे. शिथिल म्हणजे अगोदरची भाषा थोडीशी कडक आहे अर्जुनाची, देवा हे तुलीवरी बोलावे नलगे, पण आता मात्र तसं नाही बरं का. परित्याग करू नका देवा, जरी मी बोललो असेल तर मनावर घेऊ नका. ना तरी अपत्या ते माये, पराकोटीचं उदाहरण. शिष्याचा भाव असेल किंवा नदीचा भाव असेल, पण त्यापेक्षा जवळचं नातं आहे, श्री गुरु माझे आई आहेत. ना तरी अपत्या ते माये, सांडोनी जरी जाये तरी ते कैसीने जी ऐके कृष्णा. आपत्या ते माये, आपत्या ते माये सांगितलं बरं का. आपत्य आईला नाही सोडून गेलेला, आई आपत्याला सोडून जात आहे आता. हा भाव आहे ओवीमध्ये. आपत्या ते म्हणजे अपत्याला. आपत्य सोडून जाऊ शकतं, जातात हल्लीचे अपत्य. ना तरी अपत्या ते माये, पण त्या अपत्याला, लहान मुलाला माये सांडोनी जरी जाये, आई जर त्याचा परित्याग करून निघून गेली तर तरी ते कैसेने जिये, तर ते कसं जगेल? ऐके कृष्णा, जगेल का? अर्थात जगणार नाही. पुढे भाव येतोय बघा. पांगुळे एखादेवी जे, तरी जन्मोने जो जा रसाही जे, तो संसार शांताची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवले तुझीच कृपा. आईचं उदाहरण घेतलेलं आहे. तरी ते कैसेने जिये, कसं बरं जाईल ते? तो का म्हणे माता बाळ चुकली यावणे, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. जगू शकणार नाही, कारण ते अनन्य आहे. ते येणे मानन्य अनन्य गती असताना ते आपत्याचं उदाहरण काय आहे? अनन्यतेकरता घेतलेलं आहे. ते 18व्या अध्यायामध्ये आहे बाबा ओवी. ते नक्की आपुली माये खूप जरी आहे, तरी जिये ते नोही स्नेह कुरी की, एरी जिया पराविया रंबे होनी बरविया, तिया काय कराविया बाळके तेने. आपल्या आईला सोडून, आपली आई कदाचित आंधळी असेल, पांगळी असेल, पण ती आपली आई आहे. त्याचा स्नेहाचा पाझर आपल्यावर आहे. आणि त्या आईपेक्षा सर्वांग सुंदर असणाऱ्या रंभेपेक्षा सुंदर, पण बाळके काय करावे? त्या लहान मुलाला काही घेणं नाही त्यांचं. ते आहे आपत्य. आणि अशा अनन्य असणाऱ्या आपत्याला माये सांडोनी जरी जाये,
जर आई त्याचा परित्याग करून निघून गेली तर ते कसं जगेल? जगू शकणार नाही, कारण ते फक्त आईच्या आश्रयावर जगत असतं. म्हणून माझा परित्याग करणं देवा तुम्हाला शक्य नाही, कारण आता मी तुमच्या आश्रयावर आहे. ऐके कृष्णा, ऐकताना देवा तुम्ही का पाठीमागचंच आहे? मना नयेची मुरारी ऐकून या, असं मात्र करू नका देवा, ऐका. तैसा सर्वां परी आम्हासी, देवा तूची एका हासी. हे सगळं अनन्यतेचं नातं आहे. देवा तूची हासी असं नाही, तूही शब्द वापरला, चकारही वापरला आणि पुन्हा एकही वापरला. देवा तूची एक हासी, देवा तूच एकटा आहे. सर्वांपरी म्हणजे सर्व प्रकारे. तो माझा सखाही आहे, तो माझा गुरुही आहे, बंधूही आहे, पिताही आहे, त्यानंतर माझी आई देखील तूच आहेस. सगळे नाते लावले. सर्वांपरी म्हणजे सर्व प्रकारे आम्हासी, देवा तूची एक हासी. आणि बोलिले जरी न मनीसी मागील माझे, तरी उचित काय आम्हा. जे व्यभिचारिणा धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगा आता. या 62 आणि 63 वयाचं युग्म आहे. तैसा सर्वांपरी आम्हासी, सर्व प्रकारे आम्हासी आम्हाला. देवा तूची एक हासी, तूच सर्वस्व आहे देवा आमचं. आणि बोलिले जरी, या जरीचा आणि तरीचा संबंध असतो ना, जर तरची भाषा, म्हणून जरी न मनीसी मागील माझे, तरी उचित काय आम्हा, म्हणून 2 वयाचं युग्म. आणि बोलिले जरी न मनीसी मागील माझे, माझे मागील बोलिले जरी न मनीसी. मी माग बोललेलो आहे. कोणतं बोललेलो आहे? कथम भीष्म महंसंख्ये द्रोणांच मधुसूदन, युषभी प्रतियोत्स्यामी पूजार्हावरी सूदन, श्रेयो भोक्तुम वैक्षमपी हलोके. हे मी बोललेलो आहे. हेच जर बोललो तुम्हाला मान्य होत नसेल, न मनीषी तुम्ही मानत नसाल, तर मग उचित काय आम्हा, आमच्याकरता उचित काय असेल? बरं, ते नुसतं उचित असून चालणार नाही, म्हणजे योग्य असून चालणार नाही, ते धर्माशी अविरुद्ध पाहिजे. व्यभिचरेना धर्मा, धर्माबरोबर त्याचा व्यभिचार घडता कामा नये. व्यभिचार म्हणजे विरुद्ध आचरण, उलट आचरण घडता कामा नये. धर्म शब्दाचा अर्थ होतो धर्मशास्त्राच्या विरुद्ध नसावं, पहिला भाव. आणि दुसरा भाव आहे धर्मराज, आमचे जे बंधू आहे त्यांच्याही ते विरुद्ध नसावं. धर्मानुज हे ऐसे, ओघेचे आलिया पैसे, मनोनी अनारिसे करू नये, असं भगवंत म्हणतात ना 16व्या अध्यायामध्ये. म्हणजे धर्मानुज हे तुझा ओघाने नाव आलेलं आहे, म्हणून तुला धर्माला अनुसरूनच वागलं पाहिजे. म्हणजे व्यभिचारे ना धर्मा, धर्माबरोबर ज्याचा व्यभिचार नसेल किंवा धर्मराजाला जे संमत असेल असं सांगावं. ते झडकरी लवकरात लवकर पुरुषोत्तमा सांगा आता. कारण का तुम्ही पुरुषोत्तम आहात, म्हणून लवकरात लवकर आम्हाला सांगावं. कदाचित भगवंत अर्जुनाला म्हणतील, अर्जुना काय मला विचारतो म्हणे तू, झडकरी सांगा जे निश्चित कल्याणकारक असेल. तुझं का शास्त्राचं अध्ययन कमी आहे का? खूप अध्ययन तुझं. कुठं बघितलं? पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं? भवती इति अनुशुश्रुम. भगवंताला अर्जुन काय म्हणतात? असं आम्ही ऐकलेलं आहे म्हणे शास्त्राचं चिंतन. अहोबत महत पापम नरके नियतम वासम, भवती इति अनुशुश्रम. नरकामध्ये पुष्कळ काळापर्यंत वास्तव्य होतं असं आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे शास्त्राचं श्रवण झालेलं आहे. मग कर ना विचार. नाही नाही, असं देवा होऊ शकत नाही. जरी आमचं शास्त्राचं श्रवण असेल तरी पण मात्र मला विचार तो करता येत नाही. तो भाव पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. नहि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यं. नहि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यं. नहि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. घ्यायचं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हो.